सिनेक्षेत्र, संगीत क्षेत्र यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी इथे उपस्थिती लावलेली आणि आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे सगळे जमलेले आहेत। तर ही अंत्ययात्रा आता निघते दादरच्या स्मशान भूमिकेकडे आता ही यात्रा सुरुवात होते। आशा भोसले यांची अंत्ययात्रा आता सुरुवात झालेली आहे। या सगळ्या गोष्टी जरी बघितल्या गेल्या तरी आताच्या घटकेला अंत्यदर्शन घेतल्यानंतर आता आज आशा भोसले यांचं पार्थिव अंत्ययात्रेच्या दिशेने निघालं आहे। अंत्ययात्रा हे करून अंत्यसंस्कार शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार आहे आणि त्यासाठी आता हे पार्थिव जे आहे ते अंत्ययात्रेसाठी रवाना झालं आहे। सगळे चाहते मध्ये सिनेमातले असो राजकारणातले असो आशाबाईंना शेवटचं दर्शन घेण्यासाठी आले होते। शेवटचं दर्शन घेतल्यानंतर आता ही सर्व मंडळी आशा भोसले यांच्या पार्थिवाला घेऊन अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कला निघालेत। आशा भोसले यांची अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे। तसंच हृदयनाथ मंगेशकर त्यांचे भाऊ आणि इतर मंगेशकर कुटुंबीय, आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि त्यांचे कुटुंबीय, तसंच मोठ्या प्रमाणात राजकीय सिने क्षेत्रातील मनोरंजन क्षेत्रातली संगीत क्षेत्रातली क्रीडा क्षेत्रातली दिग्गज मोठी व्यक्तिमत्व इथे आलेली आहेत। तर आशा भोसले यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील। दादर इथं आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। आपण पाहतोय काल आशा भोसले यांचं निधन झालं आणि सुरसम्राज्ञीच्या या निधनाच्या वृत्तानं अवघा देश, अवघी सिनेसृष्टी हळहळली, संगीत क्षेत्र हळहळलं। तर हिंदी, मराठी यासह अनेक भाषांमध्ये जवळपास 8 दशकांपेक्षाही जास्त गाणी आशा भोसले यांनी गायलेली आहेत आणि हे प्रत्येक गाणं वेगळं होतं। प्रत्येक गाणं आशाताईंच्या वर्सिटॅलिटीची अनुभूती देणारं होतं। आशाताईंच्या अंत्ययात्रा आता निघालेली आहे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त। खरं तर हजारो लाखोंचा समुदाय, सर्वसामान्य हे आशाताई यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना आपल्या अखेरच्या लाडक्या गायिकेला निरोप देण्यासाठी आलेले आहेत। मात्र कायदा सुव्यवस्थेचं पालन करत कडेकोट पोलीस बंदोबस्त
तैनात करण्यात आलेला आहे. तसंच थोड्याच वेळात दादरच्या दिशेने, स्मशानभूमीच्या दिशेने ही अंत्ययात्रा निघालेली आहे. तर आशाताईंचं असं जाणं हे खरं तर सर्वसामान्य, त्यांचा चाहता असो किंवा मोठी सेलिब्रिटी, सगळ्यांच्याच जीवाला चटका लावून गेलेला आहे. तर सचिन तेंडुलकर, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज, रितेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी इथे आली होती. कला, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी इथे आली होती आणि आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जमली होती. ताईंची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि 4 वाजल्याच्या सुमारास ताईंना अखेरचा निरोप दिला जाईल. तर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आशा भोसले यांचं उपचारांदरम्यान निधन झालं. तर खरं तर आशाताईंना आता निरोप दिला जाणार आहे थोड्या वेळामध्ये. मात्र या क्षणीसुद्धा या सूरसम्राज्ञीनं गायलेली अनेक गाणी मनात एकामागोमाग एक येत जात आहेत. मग भले ते एखादं मराठी भावगीत असो किंवा हिंदी सिनेमातलं गाणं, उडत्या चालीचं गाणं किंवा एखादं सॅड सॉन्ग असो, ताईंनी गायलेलं प्रत्येक गाणं हे स्वतःतच एक वेगळेपण जपणारं होतं आणि ताईंची कला, त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांच्या गायकीतली वर्सिटॅलिटी सांगणारं होतं. आणि अशी ही स्वरांची राणी आता यापुढे आपल्यात नसणार आहे याच भावनेने अनेक जण खरं तर दुःखी झालेले आहेत. अनेक जणांचे डोळे पाणावलेले आहेत. खरं तर व्यक्ती जेव्हा आपल्यातनं जाते तेव्हा आपल्या मागे, आपल्या मनात फक्त त्या व्यक्तीच्या मागे आपल्या मनात तिच्या आठवणी राहतात, तिचे किस्से राहतात. आणि जर त्या व्यक्तीचा सहवास लाभला असेल तर त्या व्यक्तीबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग आपल्या लक्षात असतात. आणि आशाताईंना भेटलेला प्रत्येक व्यक्ती आता या त्यांच्या निरोपाच्या वेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय. सगळ्या आठवणी अशा झरझर झरझर डोळ्याखालून जात आहेत. आपल्या लाडक्या गायिकेला निरोप देण्यासाठी इथं हजारोंच्या संख्येनं लोक आलेले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि ज्या मार्गावरनं ही अंत्ययात्रा जातीये तिथे सर्वसामान्य नागरिक हे आपल्या लाडक्या आशाताईंना निरोप देण्यासाठी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. ही पुष्पांजली आपल्या शेवटच्या निरोपाच्या वेळी आशाताईंना दिली जाते सर्वसामान्यांतर्फे. तर थोड्याच वेळात 4 वाजल्याच्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आशाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अनेक दिग्गजांची उपस्थिती आशाताईंच्या अंत्यदर्शनाच्या वेळी होती. तर अतिशय शिस्तबद्धरित्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आणि अतिशय सुनियोजित पद्धतीनं आशाताईंची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि या सूरसम्राज्ञीला अखेरचा निरोप दिला जातोय. खरं तर आकाशात अनेक तारे असतात, पण काही तारे असे असतात जे स्वयंप्रकाशित असतात आणि ते तारे जेव्हा निखळतात
तेव्हा ते स्थान रिकामं होतं खरं, पण तो तारा तिथे कधी काळी होता हे मात्र कोणीच विसरू शकत नाही.